श्री स्वामी समर्थ. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा मैत्रिणींनो, आज मी इथे मस्त अशी डिश बनवलेली आहे आणि इथे बघा हे संपूर्ण जेवण मी तुमच्यासोबत इथे हे कशाप्रकारे बनवलेलं आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर बघा इथे मी मटर पालक पनीरची भाजी बनवत आहे आणि इथे गाजराचा हलवासुद्धा मला बनवायचा आहे. त्यानंतर इथे मी गव्हाच्या पिठाचे फुलकेसुद्धा बनवून घेणार आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता संपूर्ण बघा. यामध्ये मी छोट्या छोट्या तुम्हाला टिप्ससुद्धा सांगणार आहे किंवा स्वयंपाक पटकन कसा करायचा हे ट्रिक्ससुद्धा या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे. तर हा जो मी स्वयंपाक आहे तो मी इथे 20 ते 25 मिनटात तयार करणार आहे. तर हा बघा, सर्वात आधी बघा मी इथे पालक मटर पनीरची भाजी इथे बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे पनीर 1 पाव पनीर घेतलेला आहे आणि मी अर्धा किलो पालक घेतलेली आहे. आता पालक मी छान उकळून घेतलेली आहे आणि 1 शिट्टी त्याला करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा पनीर हे इथे तळून घेणार आहे. तर हे जे मी तेल टाकलेलं आहे तर यामध्ये मी भाजीसुद्धा करून घेणार आहे आणि इथे पनीरसुद्धा तळून घेणार आहे. तर सर्वात आधी मी इथे पनीर तळून घेत आहे. तर मैत्रिणींनो बघा, इथे तुम्ही जर एखादा व्यवसाय सांभाळत असाल किंवा नोकरी करत असाल आणि बघा आपल्याला स्वयंपाकसुद्धा करावाच लागतो. तर इथे बघा मी माझा जो स्वयंपाक आहे ते मी इथे 20 ते 25 मिनटात माझा स्वयंपाक रेडी होते. जर आता मला इथे वरण भात भाजी पोळी करायची असली तर माझा तो स्वयंपाक इथे 20 ते 25 मिनटात रेडी होतो. तशाच प्रकारे बघा आज मी इथे हे जे जे पदार्थ बनवणार आहे तर हा पण स्वयंपाक मी 20 ते 25 मिनटात कशाप्रकारे करत आहे तर तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर बघा इथे पनीर हे शिजत आलेलं आहे. आता बघा थोडं इथे ब्राऊन कलर होईपर्यंत किंवा थोडंसं इथे आपल्याला कलर या पनीरला येऊ द्यायचा आहे आणि इथे बघा पनीर छान तळण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता इथे बघा मी इथे जे मी आलं लसूणची पेस्ट टाकत आहे तर ही पेस्ट मी बघा इथे 2-3 दिवसाची मी ती करून एकदानी ठेवते आहे. कारण की मुलींची सकाळी शाळा असते आणि शाळेच्या वेळेवर खूप घाई असते. त्यामुळे मी इथे जी पेस्ट आहे आलू लसूण आणि सांबार टाकून ही पेस्ट 2-3 दिवसाची एकाने करून ठेवते. आणि इथे बघा ह्यानंतर बघा ही जी कांदा खोबऱ्याची पेस्ट आहे ती पण मी इथे यामध्ये टाकून घेत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा हे जे झाल्यानंतर यामध्ये मी इथे थोडा इथे बघा जो पालक पनीर मसाला आहे तो इथे टाकत आहे. 1 चम्मच मी पालक पनीर मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आज तिखट मीठ आणि हळद सर्व इथे टाकून घेणार आहे. तर मी इथे 2 चम्मच तिखट घालत आहे आणि इथे बघा थोडी हळद आणि धने पावडरसुद्धा ॲड करून घेत आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेणार आहे. तर हे छान आपल्याला मसाला हा होऊ द्यायचा आहे. त्यानंतर इथे मी जे पालकची पेस्ट केलेली आहे ते मी यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असा हा स्वयंपाक मी इथे रेडी करणार आहे. कारण की बघा आता रात्रीची वेळ आहे. बघा दुपारी मी इथे ब्लाऊज शिवलेले आहे आणि बघा ब्लाऊज शिवल्यानंतर बघा दुपारी माझं काहीच गोड करणं झालं नाही. तर आता 1 जानेवारी असल्यामुळे नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे काहीतरी गोड करायची माझी इच्छा होती आणि ते बघा मुलींना पण काहीतरी गोड खाऊ घालायची इच्छा होती. म्हणून मी इथे आज काय केलं की माझ्याकडे गाजर होते तर मी इथे गाजराचा हलवासुद्धा इथे बनवणार आहे. तर बघा मुलींना माझ्या गाजराचा हलवा खूप आवडतं आणि पालक पनीर म्हटलं की तर ते पण खूप आवडतं. म्हणून मी आज त्यांच्यासाठी पालक पनीरची भाजी आणि गाजराचा हलवा बनवत आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आणि बघा मुलींना 7-7:30 वाजलेले आहे आणि मुलींना भूक पण लागलेली आहे. तर मी इथे बघा गाजर हे 3 ते 4 गाजर घेतलेले आहेत. बघा हे अर्धा किलोच्या वर थोडे जास्त गाजर आहे. तर मी इथे गाजराचे किस करून घेत आहे. तर बघा तोपर्यंत जो मसाला जो भाजी आहे ते थोडे शिजत आहे, जी ग्रेव्ही आहे ती शिजत आहे तोपर्यंत मी इथे गाजराचा किस करून घेत आहे. म्हणजे आपली भाजी फोडणी झालेली आहे. आता इथे गाजराचा किस करून घेत आहे. तर आता थोडी ही ग्रेव्ही होईपर्यंत मी इथे माझे बघा 2 ते 3 इथे गाजर किसून झालेले होत आहे. आता इथे बघा गाजर किसण्याने आपल्याला काळजी घ्यायची आहेत. आपल्याला जे किसणीला आपल्याला अजिबात बोटं लावू द्यायची नाही आहे. व्यवस्थित आपल्याला हे किसून घ्यायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी एक गाजर किसलेलं आहे. अशा प्रकारे पूर्ण गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहे.
आता बघा ही जी ग्रेव्ही आहे बघा, इथे तेलसुद्धा वर आलेलं आहे आणि इथे बघा जी वाटाणे आहे, जे मटर आहे त्यामधले शिजलेले आहे. त्यानंतर मी इथे पनीर टाकून घेत आहे. आता हे पनीर टाकल्यानंतर आपल्याला अजून पुन्हा हे जी भाजी जी भाजी आहे ती होऊ द्यायची आहे. तर मी ते 5 ते 10 मिनटं पुन्हा इथे भाजी 5 मिनटं ही होऊ देणार आहे. आणि इथे बघा छान प्रकारे ते तेल वर सुटणार आहे. आणि इथे बघा आता ही जी भाजी आहे ती बाहेर लागायला म्हणजे भिंतीवर उडायला नको यासाठी मी ते झाकणसुद्धा लावून घेतलेलं आहे. आणि ही जी काचेचं झाकण आहे तर इथे वाफसुद्धा यामधले जाते आहे. तर बघा बाकीचा जो गाजर आहे तो मी इथे किसून घेत आहे. तर अशा प्रकारे बघा दोन्ही माझं काम एकत्र म्हणजे भाजी आणि गाजर किसणं एकत्र झाल्यामुळे वेळ पण वाचतो आणि पटकन असा आपला स्वयंपाक तयार होतो. तर मी अशा प्रकारे माझा डेली रुटीनचा पण स्वयंपाक मी अशाच प्रकारे करते. तर बघा इथे बघा इथे गाजर पण पूर्ण किसून झालेलं आहे. आता इथे बघा जो भाजी आहे ती पण झालेली आहे. तर मी आता बघा इथे जी भाजी झालेली आहे बघा, तेलसुद्धा वर सुटलेलं आहे आणि मस्त असा कलरसुद्धा या भाजीला आलेला आहे. बघा छानशी अशी भाजी इथे तयार झालेली आहे. आता या भाजीत मी सांबार आहे तो मी नंतर इथे ॲड करून घेणार आहे. तर आता ही भाजी झाल्यानंतर बघा मी इथे ना दुसरी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता बघा ती कढई तापायला ठेवलेली आहे आणि ते त्यानंतर बघा मी इथे थोडंसंच तूप यामध्ये टाकून घेणार. अगदी कमी तुपामध्ये मी हा गाजराचा हलवा करणार आहे. तर मी यामध्ये अजून काय ॲड करणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा इथे मी थोडं तुपाचं पाणी झाल्यानंतर बघा इथे जो गाजरचा किस आहे तो मी इथे पूर्ण ॲड करून घेत आहे. आता हा गाजराचा किस आपल्याला बघा आता भरपूर मोठा दिसत आहे. तर आता आपल्याला हा थोडा कमी करून घ्यायचा. त्यासाठी बघा मी इथे काय करणार आहे, हा थोडा मिक्स करून घेत आहे आणि मिक्स केल्यानंतर गॅसचा पण जो पॉवर आहे तो कमी केलेला आहे आणि हा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स झाल्यानंतर बघा यामध्ये हा थोडा गाजराचा किस कमी व्हायला हवा आणि थोडा चिमायला हवा यासाठी बघा मी त्यावर एक ताट झाकून घेत आहे. म्हणजे आपल्याला हे ताट झाकून 5 ते 6 मिनटं हा होऊ द्यायचा आहे. आणि बघा हा होईपर्यंत बघा मी इथे कणिक पण मळून घेत आहे. तर इथे मी कणिक घेतलेली आहे. आता इथे 2 वाटी कणिक घेतलेली आहे. त्यामुळे थोडं ना मीठ टाकून घेतलेलं आहे. म्हणजे मीठ आपण जर कणकेमध्ये टाकलं की पोळी ही रुचकर लागते आणि खायला पण स्वादिष्ट लागते. तर मी इथे प्रत्येक वेळेस मी इथे बघा पोळीमध्ये थोडं इथे मीठ टाकून घेते आणि बघा अशा प्रकारे कणिक मळून घ्यायची आहे. फक्त 2 ते 3 मिनटात माझी ही कणिक मळून होत आहे. आणि ते बघा हे कणिक मळून होईपर्यंत माझा गाजराचा जो किस आहे तो पण शिजत आहे, गाजर पण शिजत आहे. तर इथे बघा अशा प्रकारे बघा असं पटकन अशा काही ट्रिक्स वापरून आणि टिप्स वापरून मी असा माझा स्वयंपाक इथे रोज करते आहे. तुम्हाला जर ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स वापरून सुद्धा तुम्ही सुद्धा लवकर स्वयंपाक करू शकता. आता इथे बघा हे जे कणिक आहे तर हे कणिक पोळ्या छान फुगायला हवा आणि नरम पडायला हव्या पोळ्या. त्यासाठी मी ह्यामध्ये थोडं तेल टाकून हा कणिक छान मळून घेतलेली आहे. मग आपली कणिक तयार झालेली आहे. आता इथे बघा हा जो केस आहे तो पण थोडा चिमलेला आहे. तर मी बघा थोडा इथे आपला कमी झालेला आहे. त्यानंतर बघा थोडा मिक्स करून घेत आहे आणि यामध्ये मी आता 1 वाटी यामध्ये दूध घालून घेणार आहे. आता हा छान मिक्स करून घ्यायचा आहे बघा. तर इथे 1 वाटी यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. तर दूध मी इथे 1 वाटी यामध्ये टाकणार आहे आणि दूध हे गाईचंच दूध घेतलेलं आहे. आणि बघा 1 वाटी हे दूध थोडी यामध्ये मलाईसुद्धा आहे. तर अशा प्रकारे बघा हे दूध टाकल्यानंतर बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा गाजराचा हलवा म्हटलं की छोट्या मुलांना खूप आवडतो आणि माझ्या मुलींनासुद्धा हा गाजराचा हलवा खूप आवडतो. यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स पण टाकणार आहे, जेणेकरून मुलांचे ते ड्रायफ्रूट्स बघा मुलं आवडीने खाणार. कारण की बघा ड्रायफ्रूट्स तसे जर मुलं खात नाही तर आपण अशा पद्धतीने जर त्यांना दिले तर ते आवडीने खातात. तर अशा प्रकारे बघा आता जे हिवाळा सुरू आहे आणि गाजर हे गरम असतं. तर इथे बघा मस्त गाजराचा किस आपण जर मुलांना दिला पौष्टिक असा हा गाजराचा हलवा आपण मुलांना देऊ शकतो. तर इथे बघा हे जो आहे गाजराचा जो
हलवाचं हे ते थोडं चिमलेलं. आता यामध्ये मी ते साखर टाकून घेतात. छान प्रकारे तो शिजलेला आहे. तर त्यानंतर इथे मी थोडी इथे बघा 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. तर बघा तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा साखर टाकू शकता. पण मी इथे आम्हाला जास्त गोड नाही पाहिजे म्हणून मी इथे थोडी कमी साखर घातलेली आहे. तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाक येईपर्यंत होऊ द्यायचं आहे. आता इथे बघा छान इथे बघा तो पाणी सुटलेलं जे साखर आहे त्याचं पाणी सुटलेलं आहे. आता हे जे पाणी आहे छान म्हणजे हे पूर्ण पाणी हे शिजू द्यायचं म्हणजे पाणी पूर्ण हे मिक्स करत राहायचं आहे आणि पूर्ण जे साखरेचा पूर्ण पाक हे झाल्यानंतर आपल्याला बघा छान असा गाजराचा हलवा कोरडा करून घ्यायचा. बघा छान असा शिजलेला आहे आणि साखर पण छान मिक्स झालेली आहे आणि इथे बघा मस्त असा गाजराचा इथे हलवा तयार झालेला आहे. आता यामध्ये बघा मी इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे. तर बघा मी त्यासाठी इथे थोड्या मनुका घेतलेल्या आहे आणि इथे बघा यामध्ये मनुका मी टाकून घेणार आहे. तर बघा छानसे बघा छान कलर आलेला आहे आणि पूर्ण पाणी पण सुद्धा निघालेलं आहे. जे दूध वगैरे किंवा साखर टाकलेली ते पूर्ण निघालेलं आहे. आता इथे मी मनुका टाकून घेत आहे. त्यानंतर थोडे इथे बघा काजू बदामचे तुकडे पण टाकून घेतलेले आहे. त्यानंतर थोडी विलायचीची पूड पण टाकून घेतलेली आहे. त्यानंतर बघा खोबराकीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर बघा मस्त असा हा गाजराचा हलवा आपला रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो बघा अशा काही छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण अशा प्रकारे स्वयंपाक करू शकतो. आणि इथे बघा आता हा गाजराचा हलवा झाल्यानंतर मी जी फुलकी आहे जे पोळ्या आहे त्या पण करून घेणार आहे. तर माझी बघा पालक पनीर मटर पालक पनीरची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आणि गाजराचा हलवासुद्धा झालेला आहे. तर त्यानंतर बघा इथे मी पोळ्या पण करून घेत आहे. तर पोळी करण्यासाठी बघा जो तावा घेतलेला आहे तर तो तावा बघा थोडा इथे कणिक लागलेला आहे म्हणजे तर तव्याला थोडी कणिक लागलेली आहे जळ. तर बघा मी इथे काय करणार आहे तो तावा एकदम चोपडा व्हायला हवा आणि प्लेन व्हायला हवा आणि पोळी आपली तव्याला चिटकायला नको किंवा डाग पुढला लागायला नको. त्यासाठी मी इथे थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कागदाने बघा थोडं इथे मीठ हे जे आहे तव्याला पूर्ण बाजूने लावून घेत आहे आणि मधोमधसुद्धा लावून घेत आहे. जेणेकरून जर तव्याला काही थोडेसे हे असेल तवा तर इथे पूर्णपणे तो प्लेन होणार आहे. आणि इथे बघा हा प्लेन छान झालेला आहे. तर इथे बघा अशा प्रकारे केलं तर तवा आपल्याला नेहमी घासावा लागत नाही. आणि बघा हा जो तवा आहे तो बघा 10 ते 12 वर्ष झालेली आहे ते तोच तवा मी एकच वापरत आहे. अजिबात तो तवा झिजलेला नाही आहे. तर अशा प्रकारे ही ट्रिक्स वापरून तवा तुम्ही स्वच्छ करू शकता. आणि इथे बघा आता मी तव्यावर ही पोळी टाकून घेणार आहे. तवा छान तापलेला आहे. पोळी यावर मी टाकून घेणार आहे. तर बघा फक्त मी 10 ते 20 सेकंदातच ही पोळी लाटून घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे माझी पटकन पोळ्या मी लाटून घेत आहे. आता इथे बघा ही जी तव्याला मी जे तवा प्लेन करून घेतला आहे स्वच्छ करून घेतला आहे त्यामुळे पोळी पण सुद्धा छान झालेली आहे आणि अजिबात पोळीला डागसुद्धा लागलेला नाही आहे. आणि बघा ही जी पोळी आहे ते ती शिजेपर्यंत मी पोळ्यासुद्धा रेडी करून घेत आहे. तर बघा मस्त अशी पोळी ते फुगलेली आहे. कुठल्याच प्रकारचा डाग पोळीला लागलेला नाही आहे. तर बघा ही जी ट्रिक्स आहे तुम्ही तवा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे मी इथे सर्व ह्या ज्या पोळ्या आहेत त्या करून घेत आहे. तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे ही जी ट्रिक्स आणि काही टिप्स वापरून आपण पटकन असा हा स्वयंपाक रेडी करू शकतो. आणि मुलांना जर भूक लागली असेल तर पटकन अशा प्रकारे तो रेडी करू शकतो. तर आजचा हा जो स्वयंपाक आहे मी बघा 20 ते 25 मिनटात रेडी केलेला आहे. तुम्हाला माझा हा स्वयंपाक करण्याची पद्धत कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. जेणेकरून तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर बघा मस्त अशी इथे बघा मटर पनीर पालकची भाजी झालेली आहे. त्यानंतर वरून मी ते सांबार टाकून घेत आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला एक लाईक नक्की करा आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट नक्की करा. जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत करत राहील. आणि हे स्टार्ट मी मुलींना जेवायला दिलं. धन्यवाद.